भिवंडी के किसान ने नरेगा के तहत 2 एकड़ में की सोनचाफा फूल की खेती। किसान संतोष वाड़को पाटिल है आदर्श किसान से सम्मानित। स्वागत है आपका न्यूज़ 14 में। मैं हूं सैयद नकी हसन। भिवंडी तालुका के कोलीवली कवाड़ गांव के किसान संतोष वाड़को पाटिल ने अपनी बंजर जमीन में मेहनत करके उसे उपजाऊ बनाया और 9 एकड़ की इस जमीन में सोनचाफा फूल की खेती और फलों की खेती करके किसानों के लिए एक मिसाल कायम की है। संतोष वाड़को पाटिल की लगन और मेहनत को देखते हुए उन्हें 2 बार आदर्श शेतकरी पुरस्कार से सम्मानित किया गया है। कृषि विभाग भिवंडी से महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना के तहत सोनचाफा की फसल लगाकर कामयाबी हासिल की है। भिवंडी तालुका के कवाड़ क्षेत्र के कोलीवली के किसान संतोष पाटिल ने अपनी 9 एकड़ भूमि में से 2 एकड़ में सफलतापूर्वक सोनचाफा की खेती की है, जबकि 7 एकड़ में आम, शेवगा, पपीता और विभिन्न फलों के पेड़ लगाए हैं। फूलों की खेती से संतोष पाटिल को अच्छी आर्थिक आय हो रही है और उन्होंने भिवंडी तालुका के किसानों से फूलों की खेती करने की अपील की है। इसके चलते उन्हें अब तक बाल गोपाल नाट्य मंडल आनगांव और शिव क्रांति प्रतिष्ठान मोरपाड़ा की ओर से आदर्श शेतकरी पुरस्कार से सम्मानित किया जा चुका। संतोष पाटिल ने कहा कि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना के तहत सोनचाफा की खेती से उन्हें 12 से 15 हजार रुपये प्रतिमाह कमाई हो रही है। कृषि पर्यवेक्षक विवेक ढोंडे ने क्षेत्र के अन्य किसानों से संतोष पाटिल के आदर्श से सीख लेने का आग्रह किया है। मी संतोष वाड़को पाटिल, राहायला भिवंडी तालुका, राहायला कोलिवली तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे। मी शेतकरी वर्गातला आहे। शेती माझा सर्वात आवडता प्रिय धंदा आहे। त्याच्यामधून मला जे मिळतात उत्पन्न त्याच्यामध्ये मी समाधानी आहे। सध्या तरी मी सोनचाफ्याची लागवड केली आहे। लगभग 450-500 झाडं माझ्याकडे आहेत। भिवंडी कृषी विभागाकडून मला मिळालेली 450 झाडं त्यांच्यापासून मी बऱ्यापैकी उत्पन्न घेतोय। लगभग दर महिन्याला मला 2 महिने लागवड झाल्याच्या नंतर दर महिन्याला मला 12,000-13,000 रुपये मिळतात। हीच झाडं जर मी फळ झाडं लावली असती तर मला 5 वर्ष 6 वर्ष थांबावं लागलं असतं, पण मी फुल झाडं लावली। कृषीकडनं जे आता त्यांनी स्कीम चालू केली फुल झाडांसाठी, ते फार उत्तम गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी। आणि माझ्या माहितीप्रमाणे सर्व शेतकऱ्यांनी या फुल शेतीकडे वळावं, कारण त्याच्यातून मिळणारा जो रोजगार आहे, रोजगार हमीमधून जे मिळालेले मला जे कृषीमधून जे मिळालेली झाडं आहेत, तर मला बाहेर गावी जाण्याची किंवा इतर मला धंदा करण्याची काही आवश्यकता नाही। त्याच्यातच मला उत्पन्न चांगलं मिळते। 1 एकर मध्ये मी सोनचाफ्याची लागवड केलेली आहे आणि पुढच्या वर्षी अजून एकर मध्ये मी सोनचाफ्याचीच लागवड करणार आणि कृषी भवनकडूनच घेणार आहे। मी सगळं त्यांच्याकडूनच घेणार आणि तशीच लागवड करणार आहे पुढच्या वर्षी पण। आता सध्या माझ्याकडे 9 एकर मध्ये आहे, त्याच्यामध्ये 3 एकर मध्ये आंबा विथ नारळ अशी लागवड केलेली आहे। त्यांना सर्व ड्रिपरची सिस्टम केलेली आहे, ठिबकची सिस्टम केलेली आहे। तर आता सध्या काय पाण्याची त्याला गरज लागत नाही, कारण झाडं आता मोठी झालेली आहेत। आणि बाकी शेवग्याची झाडं आहेत माझ्याकडे, 1700-1800 शेवग्याची झाडं आहेत। मुलांसाठी, माझ्या घरच्या माणसांसाठी, परिवारासाठी मी चिक्कू, पेरू अशी फळ झाडं पण लावलेली आहेत। तर त्याच्यातून माझ्या घरच्या माणसांना पुरेसे एवढं मिळतंय। मला शेतकऱ्यांना एवढंच बोलायचं आहे का जी फळ झाडं जी आहेत, फळ झाडाला उत्पन्न वर्षात 2 वर्षात 5 वर्ष थांबावं लागतं, पण फुलांमध्ये असं आहे का लगभग 6 महिने पण थांबावं लागत नाही। 2 महिन्याच्या नंतर तिसऱ्या महिन्याला आपल्याला उत्पन्न चालू होते। तर सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी सोनचाफा एक अशी मिळकत आहे का ती तुम्हाला जर 5,000 जरी मिळाली झाडं फुलं, तरी तुम्हाला पर डे 5,000 रुपयाची उत्पन्न तुम्हाला मिळेल। एवढंच मी शेतकऱ्यांना मी सांगू शकतो। एक आदर्श शेतकरी म्हणून शेती क्षेत्रातली बऱ्यापैकी माहिती माझे अजून गुरु पण आहेत, त्यांनी मला दिलेली माहिती, त्याच्यामुळे मला झाडाला काय हवं काय नाही पाहिजे हे थोडंसं मला ज्ञान प्राप्त झालेलं आहे। त्याच्यामुळे मी शेती हा माझा मेन पेशा आहे आणि माझं लाईफ मी त्याच्यातच सेटल करणार, एवढंच शेतकऱ्यांना सर्वांना मी सांगतो। तसं पूर्वी कसं होतं का गव्हर्नमेंट म्हणजे कृषी भवनवाले फक्त फळ झाडांसाठी स्कीम होती, पण आता 2 वर्षापासून त्यांनी फुलांकडे पण वळलेत कृषीवाले आणि फुलं झाडं पण देतात, जसं चाफा किंवा मोगरा। पण चाफा हा मोगऱ्यापेक्षा बरा आहे माझ्या मनाला वाटते, तसा मोगरा पण चांगला आहे,
मी पण 14-15 वर्ष मोगऱ्याचं प्रोडक्शन घेतलं, पण आता मधीत मी आंब्याची झाडं लावले, त्याच्यामुळं मोगऱ्याला डायरेक्ट जे ऊन पडत होतं ते ऊन पडत नाही, त्याच्यामुळे त्याच्यावरती जास्त व्हायरस येत होतं, अटॅक होत होतं कीटाणूचं, त्याच्यामुळे मी मोगरा पूर्ण काढून टाकला आणि त्याच्या जागी मी सर्व सोनचाफा लावलाय. तर हे कृषी भवन मधून गव्हर्नमेंटची स्कीम आहे. ज्याला परवडणार नसेल त्यांनी झाडांचे लागवडीपासून तर जे झाड विकत आणलेले त्याचे सर्व पैसे गव्हर्नमेंट कृषी भवनवाले देतात. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आपली आमदनी आपलं पैसे लावायची काही गरज नाही, हे सगळं गव्हर्नमेंटच करते. लागवडीपासून तर झाडापर्यंत हे लगभग 1 एकरला 1,43,000 45,000 गव्हर्नमेंट देते आणि तेवढे पैसे पुरे होतात शेतकऱ्यांना. तेवढ्यात लागवड वगैरे करून शेतकऱ्याला वरती अजून पैसे मिळतात. पण ये वीडियो अगर आपको पसंद आई है तो ज़्यादा से ज़्यादा शेयर करिए और लाइक और कमेंट करना ना भूलें। साथ ही चैनल को सब्सक्राइब ज़रूर करें। धन्यवाद।